हरि हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिथ्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण नित्याभान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत हरी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मिथ्या हे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारोनी आता चला विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 49वा ज्ञात्यास कर्माप्रमाणे उपासनेचाही अधिकार नाही. ज्ञानी पुरुषाला जसा कर्माचा अधिकार करण्याचा सिद्ध होत नाही, कर्म करण्याचा अधिकार सिद्ध होत नाही, तसाच उपासनाही करण्याचा अधिकार सिद्ध होत नाही. त्याबद्दल त्यांनी जे काय दृष्टांतासहित कर्म आणि उपासना हे मोक्षाला हेतू आहेत
हे जे सिद्ध करून दाखविलं होतं उदाहरणं देऊन, त्याच उदाहरणाचं वेदांत्यांनी खंडन केलं आहे. त्या उदाहरणामध्ये, दृष्टांतामध्ये कशी चूक होते हे त्यांनी दृष्टीस आणून दिलं आहे. कोणाच्या? कर्म उपासना मोक्षाचे हेतू मानणारास. दिलेला दृष्टांत तुमचा कसा चुकीचा ठरतो? काय दृष्टांत दिला होता? मोक्षाच्या हेतूविषयी पक्षाच्या गमनाचा दिलेला दृष्टांत. हा कसा दृष्टांत आहे? तर सिद्धांताच्या विरुद्ध आहे. त्यानं सिद्धांत तडीस जात नाही. म्हणजेच सिद्धांत सिद्ध होत नाही. दृष्टांताने सिद्धांत सिद्ध होत जावा. पण दृष्टांतानं सिद्धांत जर सिद्ध होत नसेल तर दृष्टांतामध्ये काहीतरी दोष आहे असं मानायला काही हरकत नाही. मग दृष्टांतानं कितीही पटवून सांगू द्या, पण त्या पटवण्यामध्ये जर प्रक्रिया पूर्ण होत नसेल तर त्या दृष्टांतामध्ये काहीतरी कमी मानावी लागते. तसंच वेदांती म्हणते, तुम्ही जो पक्षाचा दृष्टांत दिला होता तो योग्य नाही. कसा योग्य नाही ते सांगतात. कारण सांगितल्याशिवाय कळणार नाही. नुसतं वल्गना करून का उपयोगाचं? म्हणून सिद्धांती म्हणतात, पक्षाचे दोन्ही पंख एकाच काली पक्षाच्या ठिकाणी राहतात. एक पंख कधी असतं, कधी एखादं येतं, कधी जातं. असं असतं का? पक्षाचे दोन्ही पंख एकाच काली असतात. दोन काली नसतात. आणि ज्यावेळेस त्यांना भरारी घ्यायची असते त्यावेळी दोन्ही पंख लागतात, है का नाही? आणि ते दोन्ही पंख सारखीच क्रिया करतात. ते दोन्ही पंख सारखीच क्रिया करतात. म्हणून ते दोन पंख पक्षाच्या ठिकाणी एका कालीच राहतात. कालामध्ये त्या पंखांच्या राहण्याचा त्याला कालभेद म्हणता येत नाही. एकाच काली राहतात. त्या दोन पंखात परस्पर विरोधही नाही. त्या दोन्ही पंखामध्ये विरोध आहे का? नाही. कर्म आणि ज्ञान, कर्म आणि ज्ञान हे जे दोन पंख आहेत, या दोन पंखामध्ये विरोध आहे का नाही? आहे का? मग वेदांती म्हणतात, हे दोन पंख मानले तर त्या दोन पंखांचा म्हणजे ज्ञानाचा आणि कर्म उपासनेशी विरोध आहे. हे आता सिद्ध केलं आहे. म्हणजे कालच्या भागामध्ये काय सिद्ध केलंय? कर्म उपासनेशी विरोध आहे. कशाचा? ज्ञानाचा. म्हणून ज्ञानकाली ज्ञानाबरोबर, ज्ञानकाली ज्ञानाबरोबर कर्म राहणे शक्य नाही. ज्ञान झाल्यावर कर्म त्या ठिकाणी राहू शकत नाही, है का नाही? असं त्यांनी एका दृष्टांताचा असंभव सांगितला. तसंच दुसऱ्या दृष्टांताचाही असंभव सांगतात. शतुज्ञानाचा
जो दृष्टांत सांगितला होता तोही विरोधच आहे. कारण ज्याचे फल प्रत्यक्ष प्रतीतीला होते, प्रतीतीत होते, ज्याचे फल प्रत्यक्ष प्रतीतीत होते, म्हणजे ज्याचे म्हणजे कशाचे, तर त्या प्राप्त करून घेणाऱ्या विषयाचे. ज्याचे फल प्रत्यक्ष होते, जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते प्रत्यक्ष प्रतीतीला येतं, याला म्हणायचं प्रत्यक्ष फल, है का नाही. मग त्याला काय म्हणतात, है का नाही, त्याला दृष्ट फल म्हणतात. दृष्ट फल. याला उदाहरण जसे भोजनाने तृप्ती होते, भोजनाने तृप्ती होते, हे अदृष्ट फल आहे का दृष्ट फल आहे, है का नाही. कारण प्रत्यक्ष ज्ञान होतं का नाही, जेवल्यावर पोट भरतच, याला म्हणायचं दृष्ट फल. आणि काही कालानं पोट जर भरलं असतं तर त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं अदृष्ट फल. ज्याचे फल प्रत्यक्ष नसते, फल प्रत्यक्ष नसते, त्याला अदृष्ट फल म्हणतात. किती सोप्या सोप्या व्याख्या करून देतात. ज्याचे फल प्रत्यक्ष नसते आणि ज्याचे फल प्रत्यक्ष असते, मग प्रत्यक्ष फलाला दृष्ट फल आणि अप्रत्यक्ष फलाला अदृष्ट फल. आता हे समजलं, है का नाही. आता विषय समजून सांगतात. जसे पुण्य पापादी सेतू दर्शनाचे फल कसे मानायचे. सेतू दर्शनानं काय म्हणले होते, ते पापाची निवृत्ती होते, हे फल आहे सेतू दर्शनाचं, है का नाही. मग ते फल कसं मानायचं, दृष्ट मानायचं का अदृष्ट फल मानायचं. प्रत्यक्ष फल आहे का तिथं, पापाचा नाश झाला याचं ज्ञान होतंय का, पुण्याची उत्पत्ती झाली याचं ज्ञान होतंय का. दर्शन होतं हे प्रत्यक्ष आहे, दर्शन होतंय, पण त्या दर्शनाचं जे फल आहे त्या फलाची मात्र प्राप्ती झाली का न झाली याचं ज्ञान जीवाला होत नाही. म्हणून जरी फल मिळत असेल पाप पुण्यात्मक, तर ते फल अदृष्टच मानावं लागतं, दृष्ट फल मानता येत नाही. त्याला शास्त्राने जितके ज्याचे फल अदृष्ट असते त्या शास्त्राने जितके साहित्य सांगितले असेल तितक्या साहित्याने युक्त ते कर्म मानतात. फलास कारण आहे असं मानावं लागतं. शास्त्र काय सांगतं पहा. कारण शास्त्र जे सांगतं त्या सांगण्यामध्ये किती सत्यता असते. काय म्हणतं शास्त्र, शास्त्राने जितके साहित्य कर्म करण्यासाठी लागतात त्या साहित्यासहित जर कर्म झाले तर ते कर्म फलास कारण ठरतात. आणि जर कर्म करण्यामध्ये एखादं साहित्य कमी असलं तर कर्म जसं व्हायचं तसं होत नाही. आणि मग कर्म त्या ठिकाणी जसं तसं नाही झालं तर त्या कर्माचं फल जसं पाहिजे तसं मिळेल का, तसं मिळणारच नाही. एखादी वस्तू आपण गाडीमध्ये घेऊन चाललो
गाडीमध्ये, आणि त्या गाडीमध्ये दोन्ही चाकं समान असतात, आहे का नाही? आणि मग ती गाडी चालते ते समान चाकामुळं. आणि त्याच्यातलं जर एक चाक गळून पडलं तर ती गाडी सरळ रस्त्यानं चलते का? जसं एका चाकाचं ब्रेक लावलं, एक चाक जर नाही फिरू दिलं तर ते चाक जागा सोडित नाही, पण दुसरं चाक जागा सोडतंय, त्याची दिशा सोडतंय, है का नाही? का तर त्या दिशेनं जाण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे त्याच्यातलं एक साहित्य कमकुवत आहे, म्हणून त्या ठिकाणी सरळ रेषेत जे जायची गाडी ती जात नाही, है का नाही? याचाच अर्थ साहित्य जे काय कर्माला लागतंय ते सगळं लागतंय, आणि त्याच्यातलं काही कमी रमी झालं तर मग कर्म बरोबर होत नाही. कर्म बरोबर नाही झालं की त्याचं फलही बरोबर येत नाही, मिळत नाही. मग कर्म कशावर अवलंबून मानायचं? कर्मावरच का? त्याच्या साहित्यावर, आहे का नाही? जे कर्म करायचंय त्या कर्माचं साहित्य लागते तेव्हा कर्म करता येतात. हा विषय आपला झाला, परवा दिवशी समजून सांगितला होता, ते काल परवा. केवळ कर्म कारण होत नाही फलाला, केवळ कर्म कारण होत नाही. मग त्या फलाची उत्पत्ती जर कर्मापासून मानायची असेल तर केवळ कर्मापासून फलाची उत्पत्ती होत नाही. मग कर्माचं जे काय फल म्हणतात, जीवाला कशाचं फल मिळाले? त्याच्या कर्माचंच फळ मिळालेत ना. पण ते फल मिळण्यासाठी, त्या कर्माचं फळ मिळण्यासाठी त्याला साहित्य लागतंय का नाही? एखाद्या मनुष्यानं, एक उदाहरण घ्या, एक गडी आणि मालक दोघं जण होते. मग बैलानं मेघ उपटिली, म्हणून ती मेघ दुबार ठोकण्यासाठी गडी काय म्हणला, मालक मेघ धरा दर्शिक, अशी दर्शिक ठोकूस तर. मग मालकानं मेघ धरली आणि गड्यानं ठोकली. हा, पण ठोकता ठोकता काय झालं, तो मोगूर असतो ना ठोकायचा, तो त्या मालकाच्या हाताला लागला. मेघ तिरपट झाली आणि त्याच्या हाताला तो मोगूर लागला. मग लागल्यामुळं मग ती मेघ ठोकायची राहिली. मग त्यांनी त्याच्यावर चर्चा केली. मालक म्हणला, तू मला मोगूर मारलास. पण गडी म्हणला, माझ्या मनामध्ये यत्किंचित सुद्धा तशी भावना नव्हती तुम्हाला मोगूर हाणावा म्हणून. लागला ही गोष्ट खरी आहे, पण मी हाणला नाही. मायामुळं लागला ही गोष्ट खरी आहे, पण मी हाणला नाही. मग म्हणले, तू हाणला नाहीस, मला लागला हे खरं आहे, मग ही क्रिया का झाली? ही कशी झाली क्रिया? तर ते जे त्याला फल मिळालं, कुणाला मालकाला मोगूर लागण्याचं दुःख जे झालं, हे जे फल मिळालं, या फलाला कारण काय समजायचं? पूर्वीचे त्याचे कर्म हे मानावेच लागतील. त्यांनी त्या गड्याला तसंच केलं होतं. तो गडी होता आणि गडी मालक होता. पूर्वजन्मात गडी कोण? आताचा जो गडी आहे तो मालक होता आणि हा. आणि त्यावेळेस हे असंच झालं होतं, त्या मालकाच्या हातानं गाड्याला लागलं होतं. मालकाच्या हातानं गाड्याला लागलं होतं. आता पूर्वजन्मामध्ये ते बदलाबदली होती त्याची, दुसऱ्या जन्मात बदलाबदली झाली त्याची, है का नाही?
पण हे जे कर्म घडतात, भोग घडतात, ते कर्मा वाचून घडत नाहीत, पण नुसत्या कर्मानं घडत नाहीत. मोगूर लागण्यामुळं त्यांना मेघ आणि मोगूर हे साहित्य मानावंच लागल ना. नाही तर मोगूर कशाला लागल, मेघ जर हातात नसती तर. म्हणून हे जे फल जे मिळत आहे ते कर्मापासूनच मिळतंय, पण स्वतंत्र कर्मापासून त्या कर्माला साहित्य लागत आहे का नाही. आणि ज्या काही क्रिया होतात त्याला अदृष्टही आहे का नाही. अदृष्ट कर्म हे संचित कर्म अदृष्ट होऊनच येतात. म्हणून सेतू दर्शनासाठी चालत जाणे आणि श्रद्धा हे जर असेल तर त्या ठिकाणी पापनिवृत्ती सेतूच्या दर्शनानं होईल. केवळ सेतूच्या दर्शनानं पापनिवृत्ती होईल का? ते कर्म घडायले ना. सेतू दर्शन हे काय झालं, कर्म घडले ना. मग त्या कर्म घडण्याला कारण साहित्य, त्या साहित्यासहित त्याच्या सहित जर त्या ठिकाणी दर्शन झालं तर त्या ठिकाणी पापनाशकाची क्रिया हे फल मिळेल, हे का नाही. मग श्रद्धा असावं लागते आणि चालत जाणे, आहे का नाही. तर त्या ठिकाणी सेतू दर्शनानं फलाची उत्पत्ती होईल. पण आता हा हेलिकॉप्टरनं गेला आणि सेतू त्यानं वरूनच बघितला, तिथं उतरला सुद्धा नाही. हेलिकॉप्टरमधूनच सेतू बघितला आणि आणखी चांगला दिसावा म्हणून त्यानं दुर्बिणीतून बघितला. विमानातूनच, त्या हेलिकॉप्टरमधूनच दुर्बिणीतून बघितला सेतू. त्यानं बघितला नाही का, मग त्याला त्या फलाची उत्पत्ती होईल का? कारण पूर्व साहित्यानं त्यानं ते कर्म केलं नाही, आहे का नाही. म्हणून त्याला ते तिथं पापाची निवृत्ती त्याच्या होणार नाही. केवळ कर्म कारण होत नाहीत हा नियम आहे. म्हणून श्रद्धा आणि नियमासहित सेतूचे दर्शन पापनाश रूप फलाचा हेतू मानावा लागेल. केवळ सेतू दर्शन फलाची उत्पत्ती करून देणार नाही. आणि तुम्ही काय म्हणलं होतात, सेतू दर्शनानं काय होतंय, पापनाश निवृत्ती होते, पापाच्या नाशाची क्रिया घडते. पण तसं हे म्हणले तसं नाही. त्या कर्माला सुद्धा हेतू लागतो. ज्या हेतूनं तुम्ही कर्म करता त्याच्यावर फलाची उत्पत्ती मानावी लागते, अवलंबून असते. ब्रह्मज्ञानाचे फल मोक्षे. ब्रह्मज्ञानाचं फल काय आहे, मोक्षे. आता ते मोक्ष फल, ब्रह्मज्ञानाचं मोक्ष फल हे दृष्ट मानायचं का अदृष्ट? मोक्ष कशानं मिळतो, कोण्या साधनेने? ब्रह्मज्ञानानं, आहे का नाही. मग ज्ञानानं त्या मोक्ष फलाची प्राप्ती होते म्हणून सांगितले. मग मोक्ष फल हे दृष्ट मानायचं का अदृष्ट फल मानायचं? मोक्ष कशानं मिळतो? ज्ञानाने मिळतो. मान्य. ज्ञान कधी होतं? श्रवण मनन निधिध्यासन हे साधन झाले की काय होतं? ज्ञान होतं. श्रवण मनन निधिध्यासन हे केव्हा होतात? हे कधी होतात? ज्ञानाची इच्छा झाली की श्रवण मननाला मनुष्य लागतो, आहे का नाही. मग ज्ञानाची इच्छा कधी होते? अंतःकरण असेल तर, आणि ते अंतःकरण शुद्ध असेल तर, आहे का नाही. नुसती शुद्धता कारण आहे का?
अंतकरणासहित शुद्धता पाहिजे, म्हणजे अंतकरणाची शुद्धता लागते, है का? मग अंतकरण शुद्ध द्वारा, अंतकरण शुद्धी द्वारा ज्ञानाची उत्पत्ती आणि तिच्यामध्ये मोक्षफलाची प्राप्ती किंवा अनर्थाची निवृत्ती. मोक्षफलाची प्राप्ती म्हणा किंवा अनर्थाची निवृत्ती म्हणा, कारण अनर्थाच्या निवृत्तीमध्येच मोक्षाची प्राप्ती आहे का नाही? अनर्थाच्या निवृत्तीमध्ये, सकल दुःखाच्या निवृत्तीमध्ये परमानंदाची प्राप्ती आहे. मग मोक्षफल हे मुमुक्षुला प्राप्त होण्यासाठी काही काळाची अपेक्षा पाहावी लागते का? मोक्ष कधी होतो प्राप्त त्या मुमुक्षुला? ज्ञान झाल्याबरोबर. मग ते ज्ञान कधी बी हो, हे का नाही? ज्ञान झालं की मोक्षच आहे. मुखी नाम हाती मोक्षे, आईशी साक्षे बहुतांची, एकाची नाही. पण मुखी नाम, नाम मुखीत असलं मुखामध्ये की त्याच्या हातावर मोक्ष आहे म्हणायचं. हातात, हाती मोक्षे म्हणजे प्राप्तच मोक्ष आहे का नाही? मग नाम म्हणजे काय? मुखी नाम ज्ञान, आहे का नाही? ज्ञान झालं की मोक्ष हातातच आहे. त्याच काली, ज्या काली ज्ञान झालं, मग ते दृष्ट फल मानायचं का अदृष्ट? आहे का नाही? दुष्ट फल आहे नाही, दृष्ट, दुष्ट नाही. दृष्ट म्हणजेच प्रत्यक्ष, अपरोक्ष. असं फल, मोक्षफल हे दृष्ट फल आहे. आणि पापनिवृत्ती, पुण्य उत्पत्ती हे जे फल आहे कर्माचं, ते कसं फल आहे? ते अदृष्ट फल आहे का नाही? मग त्या अदृष्ट फलाने कशाच्या? कर्म उपासनेच्या. त्याला फल आहे ना, नाही असं नाही, फल आहे. पण दृष्ट फल आहे का? त्याला अदृष्ट कधी मिळेल हे सांगता येत नाही, आहे का नाही? कारण ते संचितात जाऊन पडत आहे. आणि ते संचितात पडलेलं अदृष्ट म्हणून कधी भोगायला येईल, आहे का नाही? म्हणून तर त्याला अदृष्ट म्हणतात. ते अदृष्ट रूपामध्ये कधी येईल प्रत्यक्षाला? जे जे आपणाला आता कर्माचे भोग जे व्हायले तर ते अदृष्टच फल आहे. ते संचितात जाऊन पडलेलं होतं आणि आता ते प्रत्यक्ष भोग व्हायले तर म्हणजे ते अदृष्ट फल आहे. ते कधीचं कर्म मानायचं मग? कोणी म्हणतो मी काहीच केलं नव्हतं, मला कसं काय शिक्षा झाली हो? मला काहीच माहीत नव्हतं, माझ्या चोरी चाळ घालायली तर कसं काय? ह्याला अदृष्ट फल मानावं लागतं. त्याच्याशिवाय संगती लागती का? म्हणून ब्रह्मज्ञानाचे फल जो मोक्ष आहे तो कसा आहे? दृष्ट फल आहे. म्हणून ब्रह्मज्ञान मोक्ष फलोत्पत्तीविषयी, ब्रह्मज्ञान मोक्ष फल उत्पत्तीविषयी कर्म उपासनेची अपेक्षा करत नाही. ब्रह्मज्ञान मोक्ष फल उत्पत्तीविषयी कर्म उपासनेची अपेक्षा करील का? कारण ब्रह्मज्ञानानं दृष्ट फल आहे. मग ते अदृष्ट फलाच्या कशाला मागं लागते ना? जर आपल्या टोपल्यामधले आंबे नगदी विकत असतील
तर उधार ऐकण्याचा कोण प्रयास करेल? उधार घ्या हो उधार असं कशाला म्हणेल? ते नगदीच खाली पडू देणार. ते वरचे वरीच गिराईक लागायले डोक्यावरच, तर तो उधार कशाला देईल? मग ज्ञानानं प्रत्यक्ष फलाची प्राप्ती व्हायली तर मग अदृष्ट फलाची कशाला इच्छा करील तो ज्ञानी? ब्रह्मविद्येचे फल जर स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अदृष्ट असते. कशाचे फल? ब्रह्मज्ञानाचे. लोकविशेष अदृष्ट फल जर असले असते, लोकविशेष म्हणजे विशेष लोक म्हणजे स्वर्गादी फल. कशाचे? ब्रह्मज्ञानाचे. जर स्वर्ग फल असले असते तर लोकविशेष फल. लोकविशेष फल म्हणजे काय? विशेष लोक. विशेष लोक. मग विशेष लोक कोणता? स्वर्ग लोक. मग स्वर्ग लोकाधी लोकाची जर ब्रह्मज्ञानानं फल म्हणून प्राप्ती होत असेल, फल म्हणून प्राप्ती जर होत असेल तर त्या ब्रह्मज्ञानाची जी काही प्राप्ती व्हायली ती स्वर्गप्राप्तीच मानावी लागेल. कारण ते फल कसं आहे? अनित्य फल आहे. मग ब्रह्मविद्येने अनित्यच फल मानावं लागेल. लोकविशेष फल मानलं तर अनित्यच फल मानावं लागेल. मग ब्रह्मविद्येचे फल जर स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अदृष्ट असते. आता यांचं म्हणणं असं आहे, स्वर्गफल हे दृष्ट फल मानायचं का अदृष्ट फल मानायचं? स्वर्ग हे दृष्ट फल आहे का अदृष्ट फल आहे? अदृष्टच आहे का नाही? कारण कर्म केलंय, मग ते कर्मापासून माना किंवा ज्ञानापासून माना, आहे का नाही? आणखी निश्चित ठरलं नाही समजा. ब्रह्मविद्येपासून माना किंवा कर्मापासून माना, पण स्वर्ग हे दृष्ट फल आहे का? अदृष्ट फल आहे. आणि जर मग ज्ञानाने स्वर्गप्राप्ती होत असेल तर कोणतं फल मानावं लागेल? मग लोकविशेष फलच मानावं लागेल, आहे का नाही? मग लोकविशेष जे फल आहे ते मोक्ष फल आहे का? ते अदृष्ट फल आहे. ते दृष्ट फल आहे का? ते मोक्ष फल हे दृष्ट फल आहे. अदृष्ट फल मोक्ष नाही. असं नुसतं शास्त्रच म्हणायलंय का? मोक्ष हे दृष्ट फल आहे असं शास्त्र म्हणायलंय ना. मोक्ष हे दृष्ट फल आहे, अदृष्ट फल नाही असं संत सुद्धा मानतात. कारण शास्त्राचा अनुभव आणि संतांचा अनुभव एक जर आला तर त्याला म्हणायचं सत्य ज्ञान. मग माऊलीचा आहे का नाही याच्यामध्ये अनुभव? माऊली दृष्ट फल मानतात का अदृष्ट फल मानतात? परमार्थ केला तर दृष्ट फलाचीच प्राप्ती माऊलीला अपेक्षित आहे. अदृष्ट फलाची प्राप्ती माऊलीला अपेक्षितच नाही. त्याला उदार मोक्ष म्हणतात. अदृष्ट फल जर मोक्ष मानला तर तो उदार मोक्ष झाला. नगदी आहे का ते? मग कर्मानं कोणता जरी मोक्ष मानला, स्वर्गाला जरी मोक्ष म्हणून मोक्ष मानला स्वर्गालाच, तरी पण ते फल कसं आहे? दृष्ट आहे का? अदृष्ट फल आहे. म्हणून कर्म उपासनेला फल अदृष्ट आहे, दृष्ट फल नाही. आणि ज्ञानाला दृष्ट फल आहे का नाही? मग दृष्ट फल संतांना सांगायचंय, अदृष्ट फल सांगायचंच नाही.
आहे का नाही? मग त्यांनी सत्कर्म उपासना सांगितलं, याचा अर्थ अदृष्ट फलच माना असं म्हणायचं का त्याला? सद्गतीला कारण आहे. या जन्मात जर तुमचं मोक्ष प्राप्त नाही झाला तर त्यानं काय मिळते? सद्गती मिळते. तुम्ही त्या मार्गावर येतात, त्या फलाच्या मार्गावर, ज्या मार्गावर ते फल आहे त्या मार्गावर येतात. त्या फलापर्यंत जाणार नाहीत, पण ते ज्या मार्गावर फल आहे त्या मार्गाला तुम्ही लागतात. म्हणून सत्कर्म उपासना स्वीकारल्यात आहे का नाही? पण प्रत्यक्ष कारण फलाला नाहीत. त्या मोक्षे या फलाला प्रत्यक्ष कारण सत्कर्म उपासना नाहीत. जसं ज्ञान हे प्रत्यक्ष आहे का नाही, तसं सत्कर्म उपासना आहेत का प्रत्यक्ष? म्हणून ज्ञानवान कर्मामध्ये कशाला प्रवृत्त होईल पुन्हा? कारण त्याला प्रत्यक्ष फलाची प्राप्ती झालेली असते. शास्त्राने तसे सांगितले असते. जर मोक्ष हा स्वर्गच आहे, मोक्ष फल हे स्वर्ग फलच आहे आणि ते सत्कर्म उपासनेने मिळू शकतं, प्राप्त होऊ शकतं. तसं जर असतं तर शास्त्रानं सांगितलं असतं ना की सत्कर्म उपासनाच करा, त्यानं तुम्हाला हो स्वर्गरूपी मोक्ष, स्वर्गरूपी मोक्ष मिळेल असं त्यांनी सांगितलं असतं ना. मग शास्त्र तसं कुठं सांगत आहे? कर्माचं फल वेगळं सांगतंय आणि ज्ञानाचं फल वेगळं सांगतंय. शास्त्रानं तसं सांगितलं असतं, पण शास्त्र तसं सांगत नाही. कर्म उपासनेपासून लोकविशेष फल शास्त्र सांगते. कर्म उपासनेपासून लोकविशेष म्हणजे स्वर्गादी फल सांगते. सेतुदर्शनाप्रमाणे ब्रह्मविद्या ही सेतुदर्शनाप्रमाणे म्हणजे तिच्या फलाप्रमाणे ब्रह्मविद्या ही आपल्या फलोत्पत्ती करता कर्म उपासनेची अपेक्षा करील. जर ब्रह्मविद्या तशी अपेक्षा करील तर ब्रह्मविद्येचे फल जो मोक्ष तोही कसा होईल? स्वर्गाप्रमाणेच होणार, लोकविशेषच होणार, अदृष्ट होईल. तो मोक्ष कसा होईल? हां, अदृष्ट होईल तो. आणि इकडं तर मोक्ष कसा आहे? दृष्ट फल आहे. पण तसं नाही बरं का, मोक्ष दृष्ट फल आहे, अदृष्ट फल नाही. मोक्ष तर नित्यप्राप्त आहे. मोक्ष नित्यप्राप्त आहे. कुणाला? सगळ्यालाच. हे जे सगळे जे आहेत ते मोक्षरूपवानच आहेत ना. हां, आणि नित्यप्राप्त आहे ना, सर्व आत्मेच आहेत ना. मग सर्व आत्म्या असताना ते मोक्षरूपच आहेत, आहे का नाही? मग मोक्ष प्राप्त रूपच आहे त्यांना. अप्राप्त कधी आहे? फक्त माहीत नाही, अज्ञानानं कळा ना, आहे का नाही? आणि ज्याला ज्ञान झालं त्याला प्राप्तच आहे ते. मोक्ष तर नित्य प्राप्त आहे आणि भ्रांतीने बंध प्रतीतीत होतो. बंध कशामुळे होतो? त्या जीवाला भ्रांतीने त्याला बंध प्रतीतीत होतो. त्या भ्रांतीची निवृत्ती, ती भ्रांती झालेली त्याची निवृत्ती ब्रह्मविद्येचे फल आहे. भ्रांतीची निवृत्ती हे जे फल आहे ते ब्रह्मविद्येचे फल आहे. म्हणजेच ब्रह्मविद्येने भ्रांतीची निवृत्ती होते, है का नाही? मग ते आम्हास प्रत्यक्ष आहे. आता ती जी निवृत्ती होते बंधाची ही प्रत्यक्ष आहे का नाही? आता मी कर्मवान करता नाही असं प्रत्यक्ष ज्ञान होतं का नाही? मग कोण करतं?
तर हा चिदाभास करतो आणि ते भ्रमानं झाल्याचं आम्हाला प्रतीतीला येतं. आम्हाला तसं ते प्रतीतीला यायले आणि प्रतीतीला येणं हा भ्रम असतो. वास्तविक पाहता दृश्य आणि द्रष्टा हा जो भाव यायला आहे हा भ्रमातच यायला आहे. वास्तविक हे सत्यता नाही. पाहणारा पाहायला आणि दिसायले त्याला हे जे घडायले ते भ्रमात आहे. वास्तविक पाहता जसं आत्मा व्यापक आहे आणि सर्व ठिकाणी आहे. आत्म्याला सुईच्या टोका इतकं सुद्धा इकडं तिकडं हलायला जमत आहे का? हां, कारण तेच ठासूठासू भरलेलं आहे सर्वत्र. मग त्याला इकडं तिकडं सुद्धा चुळमुळ करता येते का? मग आपलं स्वरूप ते नाही का? आपलं स्वरूप तेच आहे ना. पण आपण तसे वास्तविक असताना आपल्याला वाटतंय की मी काल मुंबईहून जाऊन आलो, आता मला उद्या मद्रासला जायचंय आणि परवाला भाचीचं लग्न आहे सिकंदराबादला आणि तिथंही मला जावाच लागणार आहे. मग मी तिथं जाणार आहे. तिथून जाऊन आलो आणि तिथं गेलो होतो. ही जी आपल्याला स्फूर्ती ज्ञानाची व्हायली, ज्ञान उत्पन्न हे जे व्हायलंय हे कसं व्हायलंय? आपण गेलो होतो का? आपल्याला हाला येतंय का? मग कोण गेलं होतं? कोण जाऊन आलंय? विचाराचा भाग आहे का नाही? कारण आपण जातो येतो ह्या ज्या क्रिया व्हायल्यात ना आपल्या चलनवलनादी, ह्या चैतन्याच्या व्हायनात, या प्रकृतीच्या व्हायल्यात. आणि प्रकृती ही परिच्छिन्न असल्यामुळं तिला फिरायला जागा आहे. कोणाची? चैतन्याची आहे का नाही? तिला अंगण चैतन्याचं आहे. ती परिच्छिन्न असल्यामुळं मग चैतन्याला तर गुंकडच हालता येत नाही ना. मग ती कोण फिरायली? मग आलं गेलं ते कोण आहे का नाही? मग मी आले मी गेले असं तिला वाटावं ना. आपल्याला कसं वाटायलंय? हा, नाही. आपलं स्वरूपानं आपण कसे आहोत? व्यापक आहे का नाही? मग आपल्यामध्ये जाणं येणं घडेल का? नाही घडत, आहे का नाही? मग जाणं येणं हे प्रत्यक्ष आपल्याला प्रतीतीला यालंय का नाही? कशाच्या संबंधानं? देहाच्या संबंधानं, प्रकृतीच्या संबंधानं. मग प्रकृती गेली आली हे आपल्याला ज्ञान व्हायलंय का नाही? आहे का नाही? मग त्याच्यासोबत आपणही गेलोत आणि त्याच्यासोबत आपणही आलोत. हे जे आपल्याला ज्ञान व्हायलंय हे सत्य ज्ञान आहे का? हा, मग गेलं कोण? प्रकृती गेली, है का नाही? आली तीच आली. पण तिथं आपण गेलोत, आपण आलोत, साक्षीत्व आपलं तिथं कसं व्हालंय? कारण आपण सर्व ठिकाणी आहेत. जिथं प्रकृती जाईल तिथं आपण. मग आपण इथं जे आता आहोत ते आपण तिथं जातोत का? अगोदरच तिथं आहेत आपण. तिथं ही प्रकृती चालली, है का नाही? तिथं ही प्रकृती है का? मग आपण प्रत्येक ठिकाणी आहोतच ना. मग जाणं येणं कोणाचं घडायले? याला कोणचं ज्ञान म्हणतात? आम्ही थोडंही इकडं तिकडं न हालता मुंबईला जाऊन आलोत असं जर म्हणलो तर आपण हे सत्य कथन आहे का असत्य कथन आहे?
आम्ही अजिबात हल्लो नाहीत, सुई इतकं सुद्धा हल्लो नाहीत, पण मुंबईला जाऊन आलो. हे बोलणं सत्य कथन म्हणायचं का असत्य कथन? तर मग आपण हलत नाहीत हे कळालं, तर मग आपण हलत नाहीत हे कळतंय, आपण व्यापक आहोत हे कळतंय. आपण मुंबईला न हलता गेलोत, मुंबईला न हलता गेलो तर जाऊन बी आलो तरी जाग्यावरच होतो. हे सत्य कथन आहे. आपल्यामध्ये चलनवलन क्रिया घडत नाही. ही कशात घडते चलनवलन क्रिया? प्रकृतीमध्ये घडते. आणि प्रकृती क्रिया कशात करते? कशाच्या सत्तेवर करते? चैतन्याच्या सत्तेवर करते. आणि चैतन्य सर्व व्याप्त आहे आणि ती आपलं स्वरूप आहे. मग ती कुठे बी जाऊ दे ना क्रिया करायला. तिथं आपण अगोदरचेच आहेत ना, तिथं ती जायचे अगोदर तिथंच आहेत ना आपण. हां, पण जे काही ते साक्षीत्व आलंय ना त्याला, त्या चैतन्याला, ते साक्षीत्व अंतःकरणात आहे. ते साक्षी चैतन्य अंतःकरणात आहे. आणि त्या साक्षी चैतन्यामुळं असं वाटायलंय की मीच गेलो आणि मीच आलो, है की नाही? जर समजा एखाद्या परातीवर पाल बसली, एखाद्या परातीवर पाल बसली आणि परात फेकून दिली, परात भिरकावली तिच्याबरोबर, है का नाही? पालीला फेकलं का आपण? परातीला फेकलं आणि त्याच्यावर बसलेली पाल होती. मग ती म्हणते मी काय तिथं इतकी मोठी उडी मी घेऊ शकत नाही. आणि उडी तर एवढी मोठी, आणि त्या पालीला तर कळत नाही कोणीतरी परातीला फेकलंय. पालीला कुठे कळत आहे तिला? मग ती म्हणती मी उडी ना हाणता इतक्या लांब उडी हाणली. हा, हाणली नाही का तिनं उडी? गेली नाही का? म्हणजे गेली ना, पण उडी हाणली का तिनं? तसे आपण मुंबईला गेलोत का? आणि पण उडी हाणली नाही का? ते साक्षी भाव अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेला तो तसं प्रकाशन करायला आहे. मी गेलो, है का नाही? मी गेलो, मी आलो, है का नाही? त्या साक्षीमुळं आपणाला जाण्या येण्याची क्रिया आपल्यातच घडायली असं वाटायलंय. पण विचार करून जर बघितलं तर आपल्यामध्ये जाणं येणं गमन घडत नाही. कारण आपणाला पाद नाहीत, पाद प्रकृतीला आहेत, है का नाही? असं या ठिकाणी ब्रह्मविद्येचे फल काय आहे? अज्ञान निवृत्ती म्हणजे मोक्ष, है का नाही? मग त्या भ्रमाची निवृत्ती हे ब्रह्मविद्या करते. कशाची निवृत्ती करते? भ्रमाची. भ्रमाची निवृत्ती ब्रह्मविद्या करते. आणि म्हणून ब्रह्मविद्येचे फल आहे काय? जे निवृत्ती झाल्यावर जे त्या ठिकाणी प्राप्त होते ते आपलं स्वरूप आपल्याला प्राप्त होते. आम्हास ते निवृत्ती प्रत्यक्ष आहे. निवृत्ती प्रत्यक्ष होते. कशी? उदाहरण सांगतात. जशी रज्जुज्ञानाने सर्पभ्रांतीची निवृत्ती होते का नाही होत? रज्जुज्ञानाने सर्पभ्रांतीची निवृत्ती रज्जुज्ञानानेच होते ना. मग ही सर्वांना प्रत्यक्ष आहे का अप्रत्यक्ष आहे? ती निवृत्ती
कशाची? सर्पाची. रज्जुज्ञानानं जी निवृत्ती होती ही सर्वांना प्रत्यक्ष आहे का नाही? हो. की तिथं पुन्हा सरप राहतच नाही. हा, कारण ती निवृत्ती प्रत्येकाला मान्य करावी लागेल का नाही? भ्रमाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते हे सर्वांना मान्य करावं लागेल ना. मग ती निवृत्ती सर्वांना प्रत्यक्ष आहे, तशी अधिष्ठान ज्ञानाने भ्रांतीची निवृत्ती प्रत्यक्ष म्हणजेच काय? हे अधिष्ठान ज्ञानाने ब्रह्मज्ञानाची निवृत्ती ही प्रत्यक्ष आहे म्हणजेच काय? हे दृष्ट फल आहे. प्रत्यक्ष निवृत्ती म्हणून दृष्ट फल आहे. आणि जर अप्रत्यक्ष निवृत्ती झाली असती तर अदृष्ट फल मानता आला असतं. पण त्याला अदृष्ट फल शास्त्र का सांगत नाही? कारण प्रत्यक्ष निवृत्ती प्रतीतीला येते. हा, तसा प्रत्यक्ष मी संसारिक नाही अशी प्रत्यक्ष प्रतीतीला येणारी ही निवृत्ती आहे का नाही? म्हणून प्रत्यक्ष फल आहे. निवृत्ती प्रत्यक्ष आहे म्हणून ते प्रत्यक्ष फल आहे. प्रत्यक्ष आहे का नाही? दृष्ट फल आहे, अदृष्ट फल नाही. दृष्ट फलाची उत्पत्ती जितक्या सामुग्रीने प्रत्यक्ष प्रतीतीत होते. कशाने? दृष्ट फलाची उत्पत्ती जितक्या सामुग्रीने प्रत्यक्ष प्रतीतीत होते तीच सामुग्री दृष्ट फलाचा हेतू असते. कारण प्रत्यक्षाच्या प्रतीतीला जी सामुग्री लागते, प्रत्यक्षाच्या प्रतीतीला जी सामुग्री लागते ती त्याच सामुग्रीपासून दृष्ट फलाची उत्पत्ती होते. आहे का नाही? कारण सामुग्री वाचून कर्म घडत नाही, ती क्रिया घडत नाही, प्रत्यक्षता होत नाही. मग प्रत्यक्षता घडण्यासाठी, प्रत्यक्ष ज्ञान घडण्यासाठी जी सामुग्री लागते, आता निवृत्ती प्रत्यक्ष आपल्याला प्राप्त करून घ्यायची की संसार माझ्या ठिकाणी नाही, हे आपल्याला प्रत्यक्ष प्रतीतीला आणायचं आहे. मग त्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन हे निवृत्तीचे साधन आहेत का नाही? संसार निवृत्तीचे, संसार दुःखरूप निवृत्तीचे हे साधन आहेत का नाही? मग त्या साधनाने संसाराचा जितक्या अंशात त्याची निवृत्ती झाली, त्या दुःखाची, सांसारिक दुःखाची जितक्या अंशात निवृत्ती झाली तितक्या अंशात आपण ते श्रवण मनन निधिध्यासन हे केलेत म्हणायचे. जसं श्रवण मनन निधिध्यासन घडन तशी त्याची निवृत्ती होईल. आहे का नाही? मग हे दृष्ट फल आहे का अदृष्ट फल आहे? जसं जसं तुम्ही करता तसं तसं फल आहे. लगेच याच देही याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा. हे मागवाच उदाहरण सांगायचं होतं, दृष्टांत द्यायचा होता माऊलीनं दिलेला. माऊलीनं दृष्ट फल मानलंय, याच देही दुसरा देह म्हणले नाहीत. ह्या जन्मी सत्कर्म उपासना करा आणि मेल्यावर मोक्ष, असं म्हणले का माऊली? याच देहीन याच डोळा, ह्या डोळ्यानंच तुम्हाला प्रत्यक्ष मोक्षामध्ये प्राप्तीचं फल आहे. जसे तुरी, वेम, तंतू इत्यादी पटाला कारण आहेत. तुरी म्हणजे धोटे, तंतू म्हणजे धागे, आहे का नाही? आणि वेम त्याला विणायला लागणार ते. हे जे साहित्य त्याच्यापासून पटाची
उत्पत्ती आहे. आणि केवळ भोजनाने तृप्तिरूप फल प्रत्यक्ष होते. भोजनाने सुद्धा अनुभव सगळ्यांना आहे. भोजन केलं की तृप्ती होतेच. मग हे दृष्ट फल आहे का अदृष्ट? तर दृष्ट फल आहे भोजनादी. म्हणून केवळ भोजन तृप्तीचा हेतू आहे. भोजन केवळ केवळ तृप्तीच होती त्यानं. तसे केवळ अधिष्ठान ज्ञानानेच भ्रांतीची निवृत्ती प्रत्यक्ष आहे का नाही? म्हणून ते ज्ञान भ्रांती निवृत्ती करता. ते ज्ञान म्हणजे कोणतं? ब्रह्मविद्या. ते ज्ञान निवृत्तीचं ज्ञान. भ्रांती निवृत्ती करता कर्म उपासनेची उपेक्षा करत नाही. ते ज्ञान ते कर्म उपासनेचे कशाला प्रतीक्षा करेल? वाट बघेल. नाही हो, आता आम्ही तुम्हाला मोक्ष द्यायला असता, तुम्हाला ज्ञान असं सांगेल की आता तुम्ही ज्ञानवान झालात, असं ज्ञानानं कळालं. आता तुम्हाला मोक्ष घडायला काय हरकत नाही, पण तुमच्याकडून कर्म उपासना घडल्या नाहीत. कर्म उपासना झाल्यावर तुम्हाला मोक्ष ज्ञान झालंय तुम्हाला, असं कधी होईल का? म्हणजेच कर्म उपासनेची अपेक्षा करत नाही ते ज्ञान. ज्ञान म्हणजे ब्रह्मविद्या ही अपेक्षा कर्म उपासनेची करत नाही. आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे लोक विशेष अंगीकार करावा, तर वेद वाक्याशी विरोध येणार नाही का? वेद वाक्याशी विरोध येईल. कारण ज्ञानवानाचे प्राण कोणत्याही लोकात जात नाही. ज्ञानवानाचे प्राण हे कोणत्याही लोकाला जातात का? कारण त्याला जाग्यावरच मोक्ष झालेला आहे ना. त्याचे प्राण कुठं जाऊन मोक्ष होतो का त्याला? नाही. असे वेदाचे सांगणे आहे. शिवाय स्वर्गाप्रमाणे मोक्षास अनित्यत्व येईल. जर तसं मानलं तर स्वर्गाप्रमाणेच मोक्ष घडेल मग हे. पण तसं नाही. ज्याच्या मतात लोकविशेष मोक्ष अंगीकारतात, ज्याच्या मतामध्ये लोकविशेषच मोक्ष म्हणजे स्वर्गालाच मोक्ष मानतात, त्यांनाही केवळ ज्ञानापासूनच मोक्ष लोकप्राप्तीचा अंगीकार केला पाहिजे. ज्याला ते बी मोक्षच मानायचं आहे ते नवी ते ज्ञानानंच मिळवावं म्हणते. तुम्हाला ते मोक्ष वाटत असला तर ते काय करा? ज्ञानानंच मिळवा. आता तसं वाटलं मग त्या ज्ञानानं तरी वाटण हे मोक्ष नाही म्हणण्याचा हेतू. तुम्हाला तो जरी वाटत असला मोक्ष तर ज्ञानानं मिळवा, साधने ज्ञान वापरा. मग ह्या साधनानं ते कसं साध्य प्राप्त होईल? खराच मोक्ष प्राप्त होईल. कारण ज्या फलाचे जे कारण शास्त्राने सांगितले असेल ते कारण त्या फलास मानले पाहिजे. शास्त्र तर केवळ ज्ञानानेच मोक्ष प्रतिपादन करते. शास्त्र काय सांगते? ज्ञानानेच मोक्ष होतो. म्हणून केवळ ज्ञानच मोक्षाचा हेतू आहे. उपासना आणि ज्ञान या तिन्हीचा समसमुच्चय मोक्षास हेतू नाही. फक्त ज्ञानच मोक्षाला हेतू आहे. हा समुच्चय शास्त्र म्हणतो मानायला जमत नाही. आणि जर एक मानलं तर काय होईल? स्वर्गच मोक्ष मानावं लागेल. कारण कर्म उपासनेने कशाची प्राप्ती आहे? स्वर्गाची प्राप्ती आहे का नाही? मग ते तर काही फल चिरकाळ टिकणार आहे का? पुण्य संपलं येऊ लागते माघारी मृत्यू लोका आहे का नाही? तसा आहे का तो? आणि दृष्ट आहे का फल? ते अदृष्ट फल आहे. मग मोक्ष हे अदृष्ट मानावं लागेल. मग माऊलीचं म्हणणं हे परमार्थ करणाऱ्याला कळायले का दृष्ट फल सांगायलेत का अदृष्ट फल सांगायलेत? तर माऊली काय सांगायले तर आहे का नाही? याच देही घडे देवाचे भजन, अनेक साधन नाही कोठे. दुसऱ्या देहात साधन नाही, याच देहामध्ये साधन करता येतंय.
आणि याच देहामध्ये मोक्ष प्राप्त करून घेता येते, है का नाही. म्हणून माऊली म्हणले याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, आहे का नाही. म्हणजे दृष्टफल सगळ्या संतांनी सांगितले, अदृष्टफल कोणीच सांगितलं नाही. पण हे मनानंच संगती जोडायले तर म्हणून फसायले तर भ्रमात राहिलेत. भ्रम निवृत्त व्हाय नाही. मग भ्रम निवृत्त न करता मोक्षाविषयी केलेले प्रयत्न ते लोकविशेष मोक्षाचे व्हायलेत, म्हणजे स्वर्गाचे व्हायलेत. लोकांनी ते विशेष मानलंय स्वर्ग, त्यांना त्या विशेषाचं पडलंय. स्वर्गाचं पडलंय त्यांना. आणि संतांना पडलंय हे नित्य असणारं जे काय फल आहे मोक्ष ते कळावं यायला. त्याचं पडलंय संताला सांगायचं की ते जाणून घ्यावं. आणि जीवाला काय पडलंय स्वर्गफल प्राप्त व्हावं, अशी भिन्नता आहे. पण स्वर्गाची प्राप्ती करायची म्हणल्यावर संताची ऐकायची काय गरज आहे. संताचं ऐकायची काय गरज नाही ना स्वर्गाची प्राप्ती करायची म्हणल्यावर. पण संताचं ऐकत येतं आणि स्वर्गाची प्राप्ती करून घेत येतं. मग ते संताचं ऐकलेलं फुकटच चाललंय का नाही. का ऐकलंच नाही, ऐकलंच नाही, ऐकच नात कोणी. ऐकलं तर मग मोक्षच मिळेल ना. कोणता नित्य निरातिशय असणारा मोक्ष, सदा प्राप्त असणारा मोक्षच मिळेल ना. ऐकना झाले त्याला काय करावं म्हणणार. असा मोक्षाचा जो काही प्रकार सांगितला आहे तो ज्ञानानंच मिळतो म्हणून सांगितला. कर्म उपासनेनं म्हणून हेतू ज्ञानच आहे. आणखी एक दृष्टांत राहिला तो उद्याच्या वेळात पाहू. आणि त्याला ग्रंथकारांनी सेपरेट परिच्छेद दिलेला आहे. 50वा परिच्छेद आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल.